नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भात बनवण्यासाठी 1 वाटी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, पण लांब लांब दाणे असलेला हा तांदूळ घ्यायचा आहे। हा 1 वाटी घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला ह्या मोठ्या भांड्यामध्ये घालून स्वच्छ असा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। यावरची धूळ, माती, काही पावडर असेल ती सगळी निघून जाईल। आता हे स्वच्छ आपण धुवून घेऊ। आता इथे मी 2-3 वेळा स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे। आता 20 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे तांदूळ छान असा भिजला जाईल। तर इथे आपल्याला भात बनवायचा, त्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग घालायचे आहे आणि आपल्याला हे सगळं 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आपण जे भिजवलेले तांदूळ त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आणि ते तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं मीठ आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मोठी उकळी काढायची आहे। तर इथे भाताला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण झाकण लावून याच्या फक्त आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि पूर्ण वाफ निघून गेलेली आहे। आता आपण कुकर खोलून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे भात बघू शकता, अजून गरम आहे आणि आपण आता एका चाळणीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे। एकदम शीत अशी मोकळी होतात थंड झाल्यानंतर, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण हा भात चाळणीमध्ये काढून घेऊ। तर इथे मी वड्या उकडायची चाळणी घेतलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला सगळा भात काढून घ्यायचा आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे हा छान असा थंडही होईल आणि एकदम मोकळा सुटसुटीत होईल। भात अतिशय छान असा मऊ शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता भात आपण थंड करून घेऊ। आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे साजूक तूप। आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता तूप गरम झालं की यामध्ये घालायचे आहे आपल्याला 5-6 काजूचे काप घालायचे आहे आणि हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे। आता काजू परतल्यानंतर यामध्येच घालायचे आहे आपल्याला 5-6 बदामाचे काप। आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे। तर काजू बदाम परतून झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता, रंग छान असा आलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मनुका। आता फक्त 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता 2 मिनिटानंतर काजू, बदाम, मनुका छान असं मनुका फुललेला आहे आणि काजू बदाम परतून झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता याच तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी इथे गूळ। इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, तुम्ही घरातला कोणताही गूळ घेऊ शकता आणि कट करून घ्यायचा, म्हणजे पटकन असा हा वितळला जातो। आता गूळ आपण पूर्ण वितळून घेऊ।
तर इथे गूळ सगळा वितळलेला आहे। आता ज्यावेळेस कढईमध्ये तूप होतं त्यावेळेस तुम्ही ओलं खोबरं परतून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं, हे मी इथे खोवून घेतलेलं आहे। आता हे यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे खोबरं आणि गूळ छान असे एकजीव झालेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जो शिजवलेला भात आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचा, म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत असा हा भात आपला तयार होतो। तर बघा सगळा भात इथे मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सगळा भात गुळ खोबऱ्यामध्ये मी परतून घेतलेला आहे आणि सगळा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता अतिशय मऊ लुसलुशीत असा हा आपला भात तयार झालेला आहे। अगदी नवशिक्या सुद्धा सहज असा हा भात बनवू शकतील, चवीला अप्रतिम लागतो। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 10 ते 12 केशरच्या काड्या मी 2 चमचे दुधामध्ये भिजवून घेतलेल्या, त्या सुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहे। आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड। आता हे सगळं पुन्हा आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे, त्यामुळे कलर थोडासा तुम्हाला काळपट दिसत असेल, पण सेंद्रिय गुळामुळे कोणताही पदार्थ हा चवीला अतिशय छान लागतो। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला तळलेला सुकामेवा आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। करायला खूप सोपं आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। तर आपला इथे हा नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर ह्या रक्षाबंधनला किंवा तुम्ही नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणू शकता, नारळी पौर्णिमेला हा भात तुम्ही जरूर करून बघा। अगदी एकदा खाल्ल्यानंतर सगळेच खुश होतील आणि तुम्हाला पुन्हा बनवायला लावतील, इतका हा चवीला छान लागतो आणि करायला सोपा आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा नारळी भात जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।